नमस्कार, मी शुभांगी. आज काहीतरी विशेष गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहिल्यांदा ना मी बाहेर व्यवस्थित झाडून पुसून घेतलं. आता मी इथे उंबरठ्यावरती ना हळदीचं लेपन करून घेत आहे. तुम्ही मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी किंवा काही महत्त्वाच्या दिवशी अशा प्रकारे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करू शकता. हळदीचं लेपन केल्यामुळे घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी राहते. त्याचप्रमाणे घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीसुद्धा अबाधित राहते. आता इथे मी छान अशी रांगोळी काढून घेत आहे. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास सर्वात पवित्र असा महिना आहे. या महिन्यामध्ये केलेलं दान, पुण्य, त्याचप्रमाणे पूजापाठ, नामस्मरण याचं फळ आपल्याला कितीतरी पटींनी वाढून भेटत असतं. या अधिक महिन्यामध्ये म्हणजेच पुरुषोत्तम मासामध्ये दानधर्माला खूप असं महत्त्व आहे. या महिन्यामध्ये केलेल्या दानाचं फळ आपल्याला कितीतरी पटींनी अधिक भेटत असतं. त्यापैकीच एक म्हणजे दीपदानसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते. तर कुलदेवीची ओटी कशी भरायची, त्याचप्रमाणे 33 दीपदान कसं करायचं हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. या महिन्यामध्ये 33 या संख्येला खूप महत्त्व असतं आणि यामुळेच 33 कोटी देवांसाठी 33 दीपदान केलं जातं. तर 33 कोटी या शब्दाचा अर्थ 33 प्रकार असा होतो. देवदेवतांचे मुख्यत्व करून 33 प्रकार आहेत आणि त्यामुळे यांना 33 कोट आणि 33 कोटी असा शब्द वापरला जातो. याचा अर्थ प्रकार होतो, कोटी होत नाही. तर आता मी छान दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेतली, उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घेतलं आणि आता मी इथे कुलदेवीची ओटी भरून घेणार आहे. तर जिथे मला ओटी भरायची आहे, जिथे मला टाक ठेवायचा आहे ना, तिथे मी पहिल्यांदा स्वस्तिक काढून पूजा करून घेतली. त्यावरती पाट ठेवून घेतला आणि हा जो कलश आहे ना, हा कुलदेवीचा कलश आहे जो मी देवघरामध्ये स्थापन केलेला आहे. तर आज यातील पाणी बदलून घेतलं आणि मग कलश स्वच्छ घासून घेतला. त्यावरती पुन्हा एकदा स्वस्तिक वगैरे काढून घेतलं आणि आता या कलशाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे, कारण आपण हा कलश कुलदेवीच्या नावाने स्थापन केलेला आहे. त्याचप्रमाणे इथे मी कुलदेवीचा टाक ठेवून घेतलेला आहे. तर आमची कुलदेवी ही माहूरची रेणुका माता आहे. यानंतर एका बाजूला मी श्रीयंत्र ठेवून घेतलेलं आहे. त्यावरती मी कुंकुमार्चन करून घेतलेलं आहे. यानंतर आता इथे मी श्रीयंत्रावरती कमलगट्ट्याची जी माळ आहे ना, ती व्यवस्थित ठेवून घेणार आहे. तुम्ही अजून पण कुलदेवीची ओटी भरलेली नसेल किंवा दीपदान केलेले नसेल तर नक्कीच करून घ्या, कारण आता अधिक महिना खूप थोडा बाकी आहे. यानंतर मी कलशावरती छान गजरा ठेवून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे पूजेमध्ये मी कवड्यासुद्धा ठेवून घेतलेल्या आहेत. त्यांना मी हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे. आता इथे एक साडी घेतलेली आहे. यावरती एक ब्लाऊज पीस ठेवून घेतलेला आहे. त्यावरती ना इथे तुम्ही 3, 5 किंवा 7 वेळेस अशा प्रकारे तांदूळ घेऊन ओटी भरू शकता. आता यामध्ये मी सुपारी, त्याचप्रमाणे सुट्टे पैसे, खोबरे ठेवलेले आहे. यावरती एक नारळ ठेवून घ्यायचा आहे. नारळाचं वरचं टोक आपल्याला देवीच्या बाजूने करायचं आहे. आता यावरती छान फुलांची वेणी ठेवून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे हिरव्या बांगड्या ठेवलेल्या आहेत. मेहंदीचा कोन घेतलेला आहे. त्याचप्रमाणे जोडवे, हळदी, कुंकू अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे यावरती दक्षिणा ठेवून घेतलेली आहे. आता ही ओटी जी आहे आपल्या जवळ धरायची आहे आणि यानंतर आपल्याला ती देवीसमोर करून पुन्हा खाली ठेवून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे देवी आईला म्हणायचं आहे की आमचं काही चुकलं असेल तर माफ कर आणि आमची साधी भोळी जी ओटी आहे, पूजा आहे ती स्वीकार कर. यानंतर इथे मी छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे, ज्यामुळे बघायला खूप छान वाटतं. अशा प्रकारे तुमच्याकडे जे काय असेल ना त्या साहित्यामध्ये तुम्ही देवीची ओटी भरू शकता. आता इथे ना मी 33 दीपदान करत आहे. आता यासाठी तुम्ही 33 दिवेसुद्धा बनवू शकता. ते सुद्धा मी बनवणार आहे आणि ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काही लोक अधिक महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर अशा प्रकारे रोज 33 दीपदान करत असतात.
पण तुम्ही या महिन्यामध्ये एकदा तरी नक्की 33 दीपदान करायचं आहे। आता इथे मी 33 वाती तेलामध्ये व्यवस्थित भिजवून अशा प्रकारे लावून घेतलेल्या आहेत। तुम्ही या 33 वाती एकत्र करून सुद्धा एका वेळेस त्या लावून घेऊ शकता किंवा 33 दिवे सुद्धा बनवून घेऊ शकता। मी दिवे सुद्धा बनवणार आहे आणि ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अशा प्रकारे कुलदेवीचा कुलाचार आपल्याला करायचा आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा।